राधे राधे. जगात सगळ्यात चुकी प्राणी कोणी माहिती का? ती म्हणजे मी. आता तुम्हाला असं वाटतील असं का बोलते, तर सांगते ते पण. आता आमच्या घरी जे पण कोणी आले ना, ते काय बोलतात, तुझ्यासारखी मजा ना कोणाचीच नाही. मी बोलली, आर आर बोलू सुद्धा देत नाही होती मला, की काहीच बोलू नको, तुझ्यासारखी मजा कोणाचीच नाही. आता म्हटलं चला, आता सगळ्यांना मजा वाटते, त्याच्यामुळे खरं सांगू ना, ब्लॉगिंग मी स्टार्ट केली होती बरं का. आणि खरं तर मला आवडसुद्धा होती. आता सकाळी सकाळी शदुमान तर स्कूलला गेले, त्याच्यानंतर म्हटलं चला कपडे तर होते ते फोल्ड केले गेले, लगेच झाडूसुद्धा मारून घेतला. आणि घाण कुठून येते काय माहिती, मी तर चकाचक आवरलेलं असतं पण तरीसुद्धा ते कुठून येतं काय माहिती. किचन तर माझा क्लीन झाला होता, फक्त होते की कपडे धुवायचे बाकी होते, ते पण भिजू घातले होते. त्याच्यानंतर म्हटलं झाडू कामध्ये जात नाही, तर बघितला तर शिद्धू माणूने असा राडा घातलेला असतो. पण तो वह्या चेक केल्या तेव्हा तो कळला की तो माणूचा राडा आहे. आता शाळेतनं मी जाते म्हणून हा राडासुद्धा मला जावरावा लागतो. आता काय करणार. आता मी घरी राहते, मला काहीतरी काम तरी पाहिजे ना, म्हणून माझ्यासाठी प्रत्येकाने थोडं थोडं काम वाढवून ठेवलं असतं. जसं की आहोने आंघोळ केली की रुमाल बेडवर फेकायचा, आणि सिद्धूमानूने आंघोळ केली की रुमाला कुठे पण फेकायची, विचारच नाही. आणि मला असं वाटतं ना, जेवढं छोटं घर असलं ना तेवढं भारी. मी सांगते, जास्त मोठ्या घराच्या भानगडीत अजिबात पडायचं नाही. जेवढं छोटं घर असेल ना, त्याच्यासारखा सुखी प्राणी कोणी नाही, मग मला सुद्धा असं वाटतं. कारण की ज्या घरात थोडंसं मोठे असले ना घर, की ती बाई झाडून झाडूनच बारीक होऊन जाईल. आता मी खरं सांग, माझं जेवण एकदम भरपूर आहे, पण असं बी वजन माझं आहे, कमी आहे असं नाही. आणि माझ्या झाडाला ना मस्त अशी छान कळी आली होती, तो बघून मला खरंच खूप आनंद झाला होता. आणि ह्या मनी प्लॅनच्या झाडांना ना बिलकुल सुद्धा जाण नव्हती, पण त्याला अशा छान मुळ्या फुटल्या होत्या ना, जगण्याची ना त्यांच्यात एक ऊर्जा तयार झाली होती असं मला वाटतं. एवढ्या उन्हाळ्यात सुद्धा एवढे फ्रेश दिसत होते. त्याच्यानंतर कपडे निथळायला ठेवले होते, ते सुद्धा म्हटलं चला टाकून घेऊ. आता मी तिथं होती की छोटं घर असलं पाहिजे, आणि तरीसुद्धा माझं वजन जे आहे ते बरोबर आहे. तुम्हाला खोटं नाही सांगत, छोटं राहिलं असतं तर अजून जाड झाली असती. बरं आहे, निदान झाडू मारून जाऊन तरी मी माझं वजन कमी करते, मग मला असं तरी वाटतं. आणि इकडे लगेच गॅलरी जी होती धुवून घेतली. त्याच्यानंतर वरून जायते मी क्लीन करत येते, आणि मग खाली परत माझी क्लिनिंग जी असते ती चालू होते. आता झाडू वगैरे तर खालचा मारला गेला होता, मग इकडे लगेच पुसत आली. आणि ह्या झाडाला बघून मला एवढी दया येत होती की काय सांगू. आता ते झाडसुद्धा मला बोलायला लागलं होतं इकडनं तिकडनं जाताना, की बाई माझी सुद्धा कधीतरी आंघोळ कर. म्हटलं चला आज तुझी सुद्धा आंघोळ करूनच टाकते. तर खरंच मला बघू वाटत नव्हतं बरं का, खरंच. आणि आजचा मिनी ब्लॉग थोडासा वेगळा वाटत, तुम्हाला सुद्धा वाटत असेल कधी ही बाई फनी बोलते, कधी खूप सिरियस बोलते. आहे काय कॉम्बो प्रकार आहे. आणि माझं काम सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात आवडीचं ते म्हणजे हा दरवाजा एकदा लागला की जीवाला एकदम शांती लागते बरं का, एकदम दरवाजा लागल्यासारखं. तुम्हाला माझे मिनी ब्लॉग कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा. एंड करते.